सर्वप्रथम मी शहर विकास आघाडीचे आमचे सर्व नेते जी सामंत साहेब, आमदार निलेश जिराणी साहेब, आमदार किरण सामंत साहेब, आमदार राजेश दिली, आमदार संजय आगरे साहेब, आपले परशुराम उपरकरजी, सतीश सावंतजी आणि सर्व आमचे जे आघाडीचे जे नेते होते त्या सर्वांचा आम्ही आधी पहिलं मी आभार मानतो. आणि शहर विकास आघाडी म्हणून ज्या वेळेला स्थापन झाली त्यावेळेला एकच ध्यास होता आमच्यासमोर की ही जी सत्ता जुलमी सत्ता होती आणि भ्रष्टाचारी जी सत्ता होती ती उलटवायची, हाच आमचा ध्यास होता आणि तो आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळालं असं मला वाटतं. ही निवड झाली, निवडीनंतर आता सत्ता चालवताना काय असतील उद्दिष्ट आपली? ज्या प्रकारे ज्या कंपन्या जी कामं केली होती त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे तो भ्रष्टाचार सगळा बाहेर काढायचा आणि कणकवलीला एक शाश्वत विकास जेणेकरून खरोखरच आम्ही बदल घडवू शकतो की नाही घडवू शकत हे कणकवली वासियांना दाखवून द्यायचं आहे आणि कणकवली वासियांना दर्जेदार सुविधा आम्हाला द्यायची आहे. नेमका भ्रष्टाचार झालाय म्हणतात, एक दोन कोटी उदाहरण आपण सांगू शकता काय, कोणत्या कामात भ्रष्टाचार झाला? आता जो आमच्याकडे 3 कोटीचा हे बांधलाय धबधबा बांधलाय तिथे आता कोण आंघोळीला जातात ते बंडूवर्णेने एकदा सांगावं. 80 लाखामध्ये शौचालय बांधलंय वार्ड क्रमांक 11 मध्ये, त्याच्यामध्ये 4 चांगल्या बिल्डिंगा उभ्या राहिल्या असत्या, म्हणजे 4 घरं लोकांची उभी राहिली असती, त्याचा कोण वापर करतंय? किंवा आमच्या ब्रिज खाली जे हे आहे स्वच्छतागृह आहे त्याचा वापर झाला आहे का आतापर्यंत? आणि बंडूवर्णेने येऊन बघावं की कटकीदेवी मंदिरपासून जो जुना नरडेव रस्ता जो रस्ता झाला आहे तो किती खडबडीत आहे, गुळगुळीत झाला आहे की खडबडीत झाला आहे ते बंडूवर्णेने येऊन एकदा सांगावं. गांगो मंदिरमध्ये 40 लाखाचं काम घेतलं होतं, तिथे काय खड्डे भरायचं काम 40 लाखाचं कसं असू शकतं ते बंडूवर्णेने एकदा येऊन आम्हाला सांगावं. म्हणजे खरोखरच विकास झाला की त्यांचा विकास झाला ते बंडूवर्णेने येऊन समोरासमोर बसून मान्य करावं. नवीन ब्रिज असतील, अंतर्गत रस्ते असतील, त्यानंतर नूतनीकरण आहे आणि गटर नाले वगैरे आहेत, हे देखील कामं त्या काळात सत्तेत त्यांनी केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कणकवली नगरपंचायतच्या समोरचं जे गटर आहे ते ग्रामपंचायत असताना झालेलं आहे, ते करू शकले नाही. तर नवीन ब्रिज काय करणार? भ्रष्टाचार करणे हाच त्यांचा एक उद्देश होता आणि ते त्याच्यामध्ये सफल झाले आहे.